मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे वज्रमुंडी. लेखक निखिल सूर्यवंशी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. गावच्या मंदिरात यज्ञ पेटला होता. पूर्ण गाव रिकामे असल्याने नीरव शांतता पसरलेली. अंधार पडायला सुरुवात झालेली. त्या यज्ञकुंडाजवळ 3 जण बसलेले. त्यातला एक मांत्रिक होता. अंगावर काळे कपडे, कपाळावर कुंकू, गळ्यात कसल्याशा माळा. गण्या असं म्हणत त्याने उजवा हात शेजारच्या व्यक्तीसमोर नेला. त्या व्यक्तीने एक नारळ मांत्रिकाच्या हातात दिला. काही मंत्र म्हणत त्याने तो यज्ञात टाकला. अचानक आजूबाजूचे वातावरण शांत झाले. कसलेही आवाज येत नव्हते. काही वेळाने त्याने यज्ञाची राख त्याने एका भांड्यात घेतली. शेजारीच एक बाटली होती. तिच्या तोंडावर अनेक दोरे गुंडाळलेले. गण्या, तू ते भांडे पकड आणि मोहन, तू बाटली घे. मांत्रिक त्याच्या दोन्ही सहकाऱ्यांना उद्देशून बोलला. ते तिघेही मंदिरातून बाहेर पडले. तिघांच्याही हातात टॉर्च होत्या. तिथून पुढे ते चालत नियोजित ठिकाणाकडे निघाले होते. इथे कसलाच आवाज येत नाहीये. आपल्या पावलांचा पण आवाज नाही. गण्या म्हणाला, ही सगळी त्याची चाल असेल गण्या. घाबरू नको. असली लय भूत सरळ केल्यात मी. मांत्रिक म्हणाला आणि तितक्या त्यांच्या पाठीमागून कोणीतरी जोरात किंचाळत रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला पळाले. त्या तिघांनी दचकून मागे पाहिले. मागे त्या अंधाऱ्या रस्त्याशिवाय कोणीच नव्हते. ते पुन्हा पुढे निघाले. काही क्षण गेले असतील. तोच पुन्हा त्यांच्या मागून कोणीतरी किंचाळत धावत गेलं. त्या शांत रात्री अचानक आलेल्या भेसूर किंकाळ्याने गण्या आणि मोहनच्या अंगावर काटा उभा राहिला. खेळ खेळतोय तो, लक्ष नका देऊ, मांत्रिक म्हणाला. ते तिघे पुढे चालले होते. तोच काहीतरी फरफटत नेल्याचा आवाज आला. मांत्रिक आणि मोहनने दचकून मागे पाहिले. तिथे गण्या नव्हता. गण्या कुठे गेला? मोहन मांत्रिकाकडे पाहत बोलला. कदाचित तो, म्हणजे गण्या? नाही, गण्याला काही होणार नाही. आपण शोधू त्याला. माझी चूक झाली. मी गण्याकडे दुर्लक्ष केले. इथे मागे बघा, मातीवर फरफटत नेल्याच्या खुणा आहेत. हां, चल याच्याच मागे जाऊ, मांत्रिक म्हणाला. ते दोघे त्या खुणांच्या मागे चालले होते. त्या खुणा गावाच्या बाहेरील बाजूस जात होत्या. गाव पूर्ण रिकामे होते, त्यामुळे कसलाही प्रकाश नव्हता. वातावरण पूर्ण स्तब्ध झालेले. झाडाची पानं देखील हलत नव्हती. ते मोकळ्या जागेत आले. तोच एक काळ्या धुरासारखी सावली त्यांच्या भोवती वेगाने फिरून गेली. मोकळ्या जागेतही त्यांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. ते समोर, मोहन मोठ्याने ओरडला. अंधारातून कोणीतरी त्यांच्या दिशेने चालत येत होते. ते दोघे जागीच थबकले. त्या मांत्रिकाने गळ्यातील माळ काढून हातात घेतली. ती आकृती आता जवळ आलेली. टॉर्चचा उजेड त्या आकृतीवर पडला आणि ते दोघेही थरथरले. समोर गण्या उभा होता, पण त्याच्या छातीमधून कोणीतरी हृदय ओरबडून काढले होते. गण्या. मोहनच्या तोंडून आवाज निघत नव्हता. गण्या काहीच बोलला नाही. तो शून्यात पाहत उभा होता. मांत्रिकाने त्याच्या झोळीमधून अंगारा काढला आणि तो त्याच्या दिशेने फुंकला. गण्याने मांत्रिकाच्या दिशेने पाहिले आणि बिभत्स्य हसला. मांत्रिकाने मुठभर अंगारा काढला आणि मंत्र म्हणून पुन्हा गण्याच्या दिशेने फेकला. तो अंगारा गण्याच्या चेहऱ्यावर पडलाच, पण त्याच्या बाजूला त्या अंगाऱ्याने चेहऱ्याचा आकार घेतला. तिथे अजून कोणीतरी होतं, पण अदृश्य. मांत्रिकाने झोळीमधून एक लिंब काढले आणि झटकन गण्याच्या दिशेने फेकले. अचानक गण्याच्या छातीला पडलेल्या भोकामधून एक काळा हात बाहेर आला आणि त्याने ते लिंब पकडले. हा प्रकार पाहून मांत्रिक स्तब्ध झाला. त्याचवेळी त्यांच्या मागून कसलासा आवाज आला. मांत्रिकाने मागे वळून पाहिले. तिथे एक काळी आकृती उभी होती. तो एक पुरुष होता. त्याचे शरीर कृश होते. चेहरा दिसतच नव्हता. हातात एक कसलीशी काठी होती. कोण तू? मांत्रिकाने विचारले. तो पुरुष फक्त हसला. मांत्रिकाने पुढे पाहिले तर त्याला धक्काच बसला.
गण्या त्याच्या अगदी जवळ उभा होता. मांत्रिकाचे शरीर जागेवर गोठले होते. त्याच वेळी त्याला शेजारून मोहनची किंकाळी ऐकू आली. त्याने कसंबसं तिथे पाहिले आणि त्याचे उरलेले अवसान गळाले. त्या काळ्या पुरुषाने त्याचा हात मोहनच्या पाठीमध्ये घुसवला होता आणि तोच हात त्याचे हृदय घेऊन छातीतून बाहेर आलेला. मांत्रिकाच्या हातातून टॉर्च गळून खाली पडली. पुढच्या क्षणी रक्ताचे काही थेंब त्या टॉर्चवर पडले आणि मांत्रिकाच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. एकदंत, बाहेर कोणीतरी तुम्हाला भेटायला आला आहे. केशव एकदंत यांच्या खोलीत येऊन बोलला. आलोच मी 5 मिनिटात. काही वेळात एकदंत हॉलमध्ये आले. तिथे जवळपास 60चे 2 पुरुष बसलेले. एकदंत त्यांच्या समोर बसले. कोण आपण आणि काय काम काढलं? एकदंत, मी आलवंडे गावाचा सरपंच आहे. आमचं गाव वणीजवळ डोंगर रांगेत आहे. गावात खूप भयानक प्रकार घडत आहेत आणि त्यात तुमची मदत पाहिजे. माझी मुलगी पुण्यातच राहते. तिला तुमच्याबद्दल माहिती होती. तिनेच आम्हाला इथे बोलावले. कसले भयानक प्रकार? गावात गेल्या 15 दिवसांपूर्वी एक खून झाला. त्याचे हृदय ओरबाडून काढले होते आणि असेच प्रकार 3 दिवसात 7 वेळा घडले. पोलीस त्यांचा तपास करतच होते, पण गावच्या सर्व लोकांना हा प्रकार भुताटकीचा वाटला. गावच्या गुरुवाने सर्वांना गाव सोडून जायचा सल्ला दिला. दुसऱ्याच दिवशी आम्ही सर्वांनी गाव सोडले आणि आजूबाजूच्या गावात येऊन राहिलो. मग गाव सोडल्यावर काय झालं? तसं कोणाला काही त्रास झाला नाही, पण गावात परत जावेच लागणार ना. आणि त्यासाठीच आम्ही 4 दिवसांपूर्वी एक मांत्रिक बोलावला होता. त्याने काय सांगितलं मग? तो म्हणाला गावात भुताटकी आली आहे, तिचा बंदोबस्त करावा लागेल. त्यासाठी त्याने गावच्या मंदिरात यज्ञ केला. पण दुसऱ्या दिवशी त्याचा आणि त्याच्या साथीदारांची हृदय ओरबाडलेली प्रेत गावच्या मंदिरासमोर पडलेली. म्हणजे तुम्ही गावात गेला होता? दिवसा तिथं काही होत नाही. जे होतंय ते रात्रीच बघा. मी येतो तुमच्यासोबत. तिथे गेल्यावर ठरवू काय करायचं ते. एकदंत आणि केशव यांनी गरजेचे सामान बॅगमध्ये भरले. रात्री 11च्या सुमारास ते सरपंच राहत असलेल्या घरात पोहोचले. ते घर सरपंचांच्या शेजारील गावात असलेल्या मित्राचे होते. तिथे एकदंत आणि सरपंच बोलत होते. एकदंत, तुम्ही इथेच राहा आणि काही लागलं तर हक्काने सांगा. उद्या सकाळी मी तुम्हाला गावात घेऊन जाईल. सरपंच, मला काही गोष्टी लागतील, त्या आणून ठेवा फक्त. एकदंत यांनी त्याची यादी सरपंचांना दिली. त्या रात्री एकदंत लवकरच झोपले. सकाळी आवरून झाल्यावर ते सरपंचांची वाट पाहत होते. 9 वाजता सरपंच आले. एकदंत, निघायचं का आपण? ते सामान आणले का? हो, गाडीमध्येच आहे. चला मग. एकदंत, केशव आणि सरपंच त्यांच्या गाडीने गावाकडे निघाले. काही वेळातच ते गावच्या मंदिरासमोर उभे होते. ही ती जागा आहे ना जिथे त्या मांत्रिकाचे प्रेत मिळाले होते? एकदंत यांनी सरपंचांना विचारले. हो एकदंत. एकदंत यांनी त्या सामानामधून नारळ काढला. तो नारळ जमिनीवर ठेवला आणि त्यावर मंत्र म्हणत ऊत टाकला. काही वेळाने तो नारळ आपोआप तडकला आणि त्यातून काळा द्रव बाहेर पडला. हे काय एकदंत? केशवने विचारले. केशव, इथे खरंच काही वाईट शक्ती आहे का हे पाहत होतो. कोणतीही वाईट शक्ती एखाद्या जागी येऊन गेली असेल तर मागे ती तिचा अंश सोडतेच. या नारळाने आजूबाजूला असलेली काळी शक्ती शोषली आणि तो तडकला. म्हणजे नक्कीच इथं वाईट शक्ती येऊन गेली आहे. काळी शक्तीच असणार ती. असं प्रेत पडलं होतं वाकडं तिकडं होऊन. सरपंच म्हणाले. त्या मांत्रिकाच्या प्रेताचे काय केले? ते पोलिसांनी नेलं आणि नंतर काय, बेवारस म्हणून त्याला जाळला तिकडेच कुठेतरी. सरपंच, हा काय प्रकार असावा? काही माहिती आहे का तुम्हाला? नाही. तो मांत्रिक म्हणत होता कोणा पुरुषाचा आत्मा आहे, पण बाकी नंतर सांगतो म्हणाला. पण तो काय परत आलाच नाही. म्हणजे आता सुरुवातीपासून शोध घ्यावा लागेल. नक्की काय करायचं एकदंत? केशवने विचारले. हे प्रकार कसे सुरू झाले हे शोधावं लागेल. सरपंच, पहिला खून कधी झाला? एकदंत यांनी विचारले. बरोबर 12 दिवस झाले बघा. म्हणजे कोजागिरीच्या दुसऱ्या दिवशी. हो, बरोबर तेव्हाच. रात्री गावात दूध प्यायचा कार्यक्रम झाला होता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तांबटाळीमधला हरी मेला. म्हणजे त्या दिवशी काहीतरी घडलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रकार फक्त याच गावात सुरू आहेत. गावाबाहेर ती शक्ती का जाऊ शकत नाही? एकदंत स्वतःशीच बोलले. तोच प्रश्न सगळ्यांना पडलाय. ज्या अर्थी ती शक्ती गावाबाहेर जाऊ शकत नाही म्हणजे ती इथलीच आहे असा माझा कयास आहे. एकदंत, जर ती इथलीच असेल तर कधीच कोणाला कसा त्रास झाला नाही? केशवने विचारले. केशव,
कदाचित ती सुप्त असेल आणि कोणत्या तरी कारणाने जागृत झाली असेल. तर आपण मागे एकदा असा प्रकार पाहिला होता, तसं असू शकेल. पण आताही शोधायचं कसं? कारण पिशाचे वेध यात उपयोगाला यायचा नाही, बरोबर ना? हो, कारण आपल्याकडे कोणतीही ठोस वस्तू नाही जिचा भूतकाळ पाहायची गरज पडेल. मग आता काय करायचं? मला वाटते आजची रात्र या गावातच राहावं, बघू नक्की काय होतंय. पण एकदंत, त्या मांत्रिकाचं काय झालं पाहिलं ना? रात्री गावात राहणं म्हणजे जीव देण्यासारखं आहे. सरपंच म्हणाले. सरपंच, आम्ही तयारीने गावात राहू. काय घडू शकते याची आम्हाला कल्पना आहेच. आता आपण घरी जाऊ. संध्याकाळी मी आणि केशव येतो इथे परत. ते तिघेही परत घरी आले. काही वेळ आराम केल्यावर दुपारच्या जेवणानंतर एकदंत त्यांची तयारी करत होते. त्यांनी सर्व वस्तू पुन्हा तपासून घेतल्या. रात्री जागरण होणार असल्यामुळे दुपारी त्यांनी झोप घेतली. 7 वाजता थोडं खाऊन ते आणि केशव त्या गावच्या मंदिराजवळ पोहोचले. अंधार पडला होता. ते जनाई देवीचं मंदिर होतं. एकदंत मंदिराच्या पायरीवर बसले होते. केशव आत बसला होता. बराच वेळ झाला तरी कसलाही आवाज नव्हता. एकदम शांतपणे सगळीकडे लक्ष देत होते. अचानक कसला तरी आवाज आला. तो नक्की कसला आवाज होता हे त्यांना समजले नाही. एकदंत आणि केशव दोघेही मंदिराबाहेर आले. एकदंत यांनी करेच्या अभिमंत्रित पाण्याची बाटली हातात पकडली. दुसऱ्या हातात टॉर्च होता. केशव देखील हातात टॉर्च घेऊन उभा होता. वातावरण गोठले होते. अचानक शांततेला चिरत काहीतरी सरपटण्याचा आवाज आला. केशव, मंदिराच्या बाजूने काही येणार नाही. तू डाव्या बाजूला लक्ष दे, मी उजवीकडे पाहतो, एकदंत म्हणाले. मंदिराच्या शेजारी असलेले झाड थरथरले. त्याचा आवाज एकदंत यांच्या कानावर पडला. तो सरपटण्याचा आवाज तिकडूनच येत होता. एकदंत त्या दिशेने निघाले. पाठीमागे केशव होता. ते झाड मंदिराच्या अगदी जवळ होते. एकदंत यांनी मोठा टॉर्च सुरू करून ते झाड नीट पाहिले. इतर सगळीकडे झाडे स्तब्ध असताना ते एकच झाड सळसळत होते. ते दोघेही थोडे पुढे गेले. खोडाजवळ पोहोचणार तोच ते दचकून मागे सरकले. त्या झाडावर तांत्रिकाचे प्रेत लटकले होते. त्याच्या गळ्यातल्या माळा एका फांदीला अडकलेल्या आणि त्यालाच त्याचा देह लटकलेला. त्याच्या छातीला भोक पडलेले. त्यातून काळा द्रव स्त्रवत होता. एकदंत, हा? केशवच्या तोंडून आवाज निघत नव्हता. हा मांत्रिक आहे. एकदंत हे बोलतच होते. तोच त्याने डोळे उघडले आणि तो बिभत्स्य हसला. ते काही करणार तोच त्या मांत्रिकाने त्यांना लाथ घातली. एकदंत ओढून मागे पडले. त्यांच्यासोबत केशव देखील खाली पडला. मंदिराच्या पायऱ्यांचा आधार घेत ते पुन्हा उभे राहिले. एकदंत यांनी त्या झाडाकडे पाहिले तर तिथे आता दुसरीच आकृती दिसत होती. एकदंत थोडे पुढे झाले आणि त्यांनी टॉर्च त्या आकृतीवर रोखला. ती त्याच पुरुषाची आकृती होती. एकदंत यांनी एक नारळ घेतला आणि त्यावर मंत्र म्हणून तोच नारळ त्या झाडावर फेकला. पुढच्या क्षणी ती आकृती नाहीशी झाली. पण त्याच वेळी त्यांच्या पायाखालची जमीन थरथरली. काही कळाईच्या आतच जमिनीमधून 2 क्रूश काळे हात बाहेर आले आणि त्यांनी एकदंत यांचा पाय पकडला. त्या धक्क्याने ते खाली कोसळले. त्यांच्या खांद्याला मार लागला. त्यांनी आजूबाजूला पाहिले तर आता तिथे काहीच नव्हतं. त्यांनी बॅगमधून हळद काढली आणि काही मंत्र म्हणत त्या दोघांभोवती एक रिंगण आखले. त्यानंतर त्यांनी एक कागदाची पुडी काढली. त्या पुडीमध्ये समुद्रफळे होती. त्यांनी चारही बाजूंना ती समुद्रफळे फेकली. जमिनीवर पडताच त्यातून कसलासा धूर निघायला लागला. हळूहळू तो धूर आजूबाजूला पसरला आणि त्या धुरामध्ये काही आकृत्या दिसू लागल्या. त्यांच्या आजूबाजूला जवळपास 10 मानवी आकृत्या होत्या, ज्यांच्या छातीवर भोक पडलेले. केशव हे आपल्याच बाजूला होते पण दिसत नव्हते. इतक्यात त्या सगळ्यांच्या मध्ये तो क्रूश शरीराचा पुरुष दिसायला लागला. फक्त त्याच्या छातीवर भोक नव्हते. एकदंत यांनी एक लिंबू हातात पकडले. त्यावर ऊत टाकत काही मंत्र म्हणाले आणि तेच लिंबू त्या पुरुषाच्या दिशेने फेकले. त्या पुरुषाजवळ पोहोचताच लिंबाची राख झाली आणि अचानक त्या आकृत्या गायब झाल्या. समुद्र फळांमुळे जो धूर बनला होता तो नाहीसा झाला आणि अचानक जोरदार हवेचा झोत एकदंत यांच्या दिशेने आला. त्यांच्या नकळत जमिनीवरील रिंगण उडून गेले आणि अचानक त्या सर्व आकृत्या पुन्हा त्यांच्या समोर आल्या. पण यावेळी त्यांच्या अगदी जवळ होत्या. रिंगण नाहीसे झाले आहे हे समजायला थोडा वेळ गेला.
पण आता संकट अगदीच तोंडावर आले होते. त्याच वेळी एकदंती यांनी झटकन खिशातून करेच्या पाण्याची बाटली काढली आणि ते पाणी चारही बाजूंना उडवले. तप्त तव्यावर पाणी पडावं तसा आवाज झाला. त्या आकृत्या हवेतच विरल्या. पण त्याच वेळी त्यांच्या हातावर कुठून तरी फटका बसला आणि हातात असलेली करेच्या पाण्याची बाटली दूर उडाली आणि दगडावर आपटून फुटली. एकदंती यांनी दचकून त्या बाजूला पाहिले. तिथे काहीच नव्हते. केशव, लगेच मंदिरात जा, एकदंत ओरडलेच. एकदंत यांनी सांगितलं तसं केशव मंदिरात गेला. अचानक एकदंत यांना मागून धक्का बसला आणि ते खाली पडले. त्यांनी पडल्यावर वळून पाहिले. मागे तोच पुरुष उभा होता. पुढच्या क्षणी त्यांना त्यांच्या छातीवर भार जाणवला. प्रचंड दुर्गंध येत होता. हळूहळू त्यांना त्या पुरुषाची आकृती दिसायला लागली. तो त्यांच्या छातीवरच बसला होता. एकदंत यांच्या छातीमध्ये तो हात घुसवणार इतक्यात त्याला कसला तरी हादरा बसला आणि तो स्तब्ध झाला. एकदंत यांच्या गळ्यात असलेले रुद्राक्षाचे पेडेंट चमकू लागले. त्याचाच फायदा घेत त्यांनी खिशात हात घातला आणि ऊद बाहेर काढला आणि ललिता कवच मंत्र म्हटले आणि तो ऊद त्या पुरुषाच्या तोंडावर फेकला. विजेचा झटका बसावा तसं तो गायब झाला. लगेचच एकदंत उठून उभे राहिले. त्यांनी गळ्यातील पेडेंट काढून हातात पकडले. त्या पेडेंटवर त्याचा अंश उतरला होता. बॅगमधून लिंबू काढून त्या पेडेंटवर घासत काही मंत्र म्हटले आणि ते लिंबू त्यांनी समोरील रस्त्यावर फेकले. चल केशव, ते लिंब आता पुढचा मार्ग दाखवेल. सर्व साहित्य सोबत घेऊन ते दोघेही त्या लिंबाच्या मागे निघाले. ते लिंबू सरपटत पुढे जात होते. अचानक एका जुन्या पण मजबूत वाड्यासमोर येऊन ते लिंब थांबले. एकदंत आणि केशव त्या वाड्याकडे पाहतच राहिले. वाड्याच्या तटबंदीला दरवाजा होता आणि त्याच्या आत मुख्य इमारत होती. तटबंदीचा दरवाजा उघडाच होता. एकदंत त्या दरवाजाजवळ गेले. त्यांनी आत डोकावून पाहिले. सगळीकडे गडद अंधार होता. त्यांनी त्या वाड्याच्या दरवाजामध्ये पाय ठेवला आणि झटकन मागे घेतला. काय झालं एकदंत? आत नाही जायचं का? आज नको, आपल्याला इथं परत यावं लागेल. पण आज माघारच घेतलेली बरी. पण एकदंत, आपण माघार का घ्यायची? त्या देवळासमोर त्या सैतानाला तुम्ही रोखलेच ना? हो, पण ही जागा म्हणजे त्याचा स्रोत आहे. इथे नक्की काय आहे हे माहीत नसताना त्याचा सामना करणं अवघड आहे. त्यामुळे आपण उद्या सकाळी येऊन बघू. ते दोघे तिथून परत निघाले आणि गाडी घेऊन पुन्हा सरपंच राहत असलेल्या वाड्यात आले. रात्रीचे 12 वाजले होते. त्यांना पाहून सरपंचांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. एकदंत, तुम्ही परत आलात. काय झालं? जी माहिती पाहिजे ती मिळाली सरपंच. तो एक सैतानच आहे. आम्हाला त्या वडाच्या झाडापलीकडे असलेल्या वाड्याबद्दल माहिती हवी होती. त्या वाड्याचं काय झालं? आश्चर्याने सरपंचांनी विचारले. मला खात्री आहे त्या वाड्यातच त्या सैतानाचे मूळ आहे. पण एकदंत, तो वाडा खूप जुना आहे आणि आता तिथे कोणीच राहत नाही. इतका मोठा आणि चांगला वाडा असून कोणी का राहत नाही? त्या वाड्यात राहणारे सगळे लोक 3 महिन्यांपूर्वी एका मोठ्या अपघातात दगावले. तेव्हापासून तिथे कोणीच राहत नाही. त्याचा हक्क मागायला दूरचे नातेवाईक आले होते, पण ते कोर्ट केस टाकल्यामुळे सध्या वाडा बंदच आहे. मी स्वतः त्याला कुलूप लावलं. तो वाडा आपल्याला उघडावा लागेल. तिथे नक्की काहीतरी मिळेल. पण तिथे राहत कोण होतं? देशमुख, तात्यासाहेब देशमुख. खूप मोठं प्रस्थ होतं. त्यांना 2 मुलं होती, रामदास आणि माधव. त्यांना प्रत्येकी 2 मुलं होती, जी आता जवळपास 10-15 वर्षांची होती. हे सगळेच्या सगळे एका भयानक अपघातात बळी पडले. उद्या आपण त्या वाड्यात जाऊन पाहू. चालेल. उद्या अजून 2 लोकांना घेऊन आपण तो वाडा उघडू. दुसऱ्या दिवशी सकाळी सरपंच त्यांच्या 2 सहकाऱ्यांना घेऊन आले. 11 वाजण्याच्या सुमारास ते सर्वजण त्या वाड्याच्या दिशेने निघाले. काही वेळातच ते त्या वाड्याजवळ पोहोचले. वाड्याच्या तटबंदीमधून आत आल्यावर समोर दगडविटांनी बांधलेली मुख्य इमारत होती. त्याच्या दरवाजाला असलेले कुलूप सरपंचांनी उघडले. सर्व दिवे लावल्यावर वाड्याचा दिवाणखाना उजळून निघाला. दिवाणखान्याच्या मागे एक चौक होता. त्याच्या बाजूला खोल्या होत्या. चौकाच्या समोर 2 मजली इमारत होती. त्यांनी पूर्ण वाडा फिरून पाहिला, पण असं वेगळं काही दिसलं नाही. एकदंत, इथे तर काहीच आक्षेपार्ह नाही, केशव म्हणाला. बघूयात. असं म्हणत एकदंत यांनी एक लिंब काढले आणि पुन्हा त्यांनी ते लिंबू गळ्यातल्या पेडेंटला घासले आणि मंत्र म्हणून ते लिंबू घरात फेकले.
ते लिंबू चौकातून पुढे असलेल्या इमारतीकडे गेले. तिथे असलेल्या एका खोलीच्या कोपऱ्यात ते स्थिरावले. या कोपऱ्यात काहीतरी आहे, एकदंत म्हणाले. त्या कोपऱ्यात एक मोठे फडताळ होते. केशव, हे फडताळ उघड. फडताळ उघडून केशवने आजूबाजूला पाहिले, पण तिथे काहीच नव्हते. एकदंत, इथे तर काहीच नाही. आश्चर्य आहे, इतकं मोठं फडताळ आणि आत सामान नाही. असं म्हणत एकदंत स्वतः ते फडताळ तपासत होते. त्यांच्या अनुभवावरून त्यांनी त्या फडताळाच्या बाजूला असलेल्या लाकडावर ठोकून पाहिले. त्या लाकडापलीकडचा भाग पोकळ जाणवत होता. त्यांनी चारही कोपरे नीट पाहिले तेव्हा ते लाकूड आत ढकलायची जागा त्यांना सापडली. त्याने थोडा जोर लावून ते लाकूड आत ढकललं. तसं तिथून खाली उतरायच्या पायऱ्या दिसल्या. इथे खाली तळघर आहे बहुतेक, एकदंत म्हणाले. टॉर्च घेऊन ते सगळे हळूहळू खाली उतरले. पायऱ्या संपल्यावर उजव्या बाजूला दगडी कमान होती आणि तिथेच एक छोटे तळघर होते. तिथून खूप दुर्गंधी येत होती. एकदंत यांनी टॉर्चच्या उजेडात पूर्ण तळघर निहाळले. तळघर तर पूर्ण साफ आहे, दुर्गंधी येण्यासारखं तर इथे काही नाही, एकदंत म्हणाले. मग हा वास? केशवने विचारले. हा वास मी ओळखतो. काल त्या सैतानाच्या जवळ असा वास येत होता. काय म्हणजे? आता आपण त्याच्या जवळच आहोत, पण आता सकाळ आहे त्यामुळे त्याचा धोका नाही. बोलतानाच एकदंत यांचे लक्ष भिंतीच्या एका भागाकडे गेले. तिथल्या दगडाच्या मध्ये सिमेंट वापरले होते. केशव, हे दगड पाहिले का? यांच्यामध्ये सिमेंट लावले आहे. म्हणजे दगड आता नुकतेच असे लावले आहेत. हो एकदंत, जुन्या काळात चुना वापरत होते तसा चुना इतर दगडांमध्ये आहे, पण या काही दगडांमध्ये नाही. सरपंच, आपल्याला हे दगड तोडून काढायचे आहेत. तुम्ही काही माणसं बोलावू शकता का? हो एकदंत, मी फोन करतो. काही वेळात येतील लोक. ते सर्वजण त्या तळघरातून बाहेर आले. जवळपास अर्ध्या तासाने सरपंचांनी बोलावलेली 3 माणसे कुदळ, फावडे वगैरे हत्यारे घेऊन आली. खाली गेल्यावर त्यांनी त्या दगडांवरील सिमेंट तोडून काढले. ती दगडे आपोआप बाजूला झाली. आतमध्ये एक भुयार दिसत होते. एकदंत यांनी टॉर्च फिरवून पाहिला. ते भुयार छोटेसे होते, पण त्यांना त्या भुयारात एक त्रिशूळ दिसला. त्यांनी तो त्रिशूळ बाहेर काढला. तो चांदीचा त्रिशूळ जवळपास 5 फूट लांब होता. या तळघरात त्रिशूळ कशाला ठेवेल कोणी? सरपंचांनी विचारले. तेच तर आता पाहायचे आहे. केशव, पिशाचे वेध काढ. आपल्याला हवी असलेली वस्तू मिळाली आहे. आता हिचा भूतकाळ पाहून समजेल नक्की काय प्रकार आहे. ते सर्वजण वरती आले. वाड्याच्या मधल्या चौकात बसून एकदंत यांनी पिशाचे वेध समोर ठेवला आणि त्यावर तो त्रिशूळ ठेवला. पिशाचे वेदाच्या साह्याने कोणत्याही वस्तूचा भूतकाळ पाहायची सिद्धी त्यांना प्राप्त झालेली. त्याचाच वापर करून ते त्या त्रिशूळाचा भूतकाळ पाहणार होते. डोळे मिटून त्यांनी पिशाचे वेदावर हात ठेवला आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्याच्या कपाळावर घाम जमा व्हायला सुरुवात झालेली. बऱ्याच वेळाने त्यांनी डोळे उघडले. भयानक, या वास्तूने खूप मोठे रहस्य दडवून ठेवले होते सरपंच. पण आपल्याला आता या सैतानाला रोखायला हवा. काय झालं एकदंत? ते मी नंतर सांगेल. आधी आपल्याला खूप मोठी पूजा घालावी लागणार आहे आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरेल तो हा त्रिशूळ. ते सर्वजण तिथून बाहेर आले. सरपंच, मला तुमची मदत लागेल. आपल्याला आता सप्तशृंगी गडावर जायचे आहे. तिथे थेट देवीच्या मूर्तीपर्यंत पोहोचायची व्यवस्था तुम्ही करू शकता का? एकदंत म्हणाले. करू शकतो की. तिथला विश्वस्त माझा मित्र आहे, मी सांगतो त्याला. हे चांगलं झालं. चला आता. एकदंत, केशव आणि सरपंच सप्तशृंग गडाकडे निघाले. काही वेळातच ते गडाजवळ पोहोचले. ओळखीमुळे ते रोपवेने लवकर गडावर पोहोचले. देवीच्या मूर्तीजवळ पोहोचून एकदंत यांनी गरजेच्या वस्तू घेतल्या आणि जास्त वेळ न दवडता ते लगेच परत आले. संध्याकाळचे 7 वाजले होते. ते सर्वजण पुन्हा वाड्यासमोर जमलेले. सरपंच, तुम्ही इथे थांबू नका. आता या वाड्यात नक्की काय होईल हे त्या सप्तशृंगीलाच माहिती. मी आणि केशव काय करायचे पाहून घेऊ, एकदंत म्हणाले. पण एकदंत, तुम्हाला काही मदत लागली तर मला फोन करा. मी काही मिनिटात हजर होईल. सर्व साहित्य, मोठे टॉर्च, यज्ञकुंड घेऊन एकदंत आणि केशव वाड्याच्या चौकात आले. त्यांनी वाड्याचा मुख्य दरवाजा बंद करून घेतला. केशव तिथे यज्ञाची तयारी करत होता. अंधार पडला होता, त्यामुळे वाड्यातील दिवे लावले होते. शिवाय एकदंत यांनी मोठे टॉर्च तयार ठेवलेले. त्यांनी यज्ञाभोवती हळदीचे रिंगण आखले. यज्ञाच्या बाजूलाच तो त्रिशूळ ठेवला होता.
त्या यज्ञात अग्नी पेटवून एकदंत यांनी पूजेला आरंभ केला. त्यांच्या तोंडून निघणाऱ्या मंत्राचा आवाज सोडला तर इतर कसलाही आवाज तिथे नव्हता. यज्ञाच्या अग्नीमुळे एक प्रकारची उष्णता पसरलेली. तितक्यात दिवाणखान्याच्या दिशेने खटखट असा आवाज येऊ लागला. एकदंत आणि केशव यांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांचे मंत्र सुरूच होते. तोच त्यांचे लक्ष दरवाजाकडे गेले. तिथे मांत्रिक उभा होता. त्याचा अवतार अधिकच भयानक झालेला. केस पूर्ण चेहऱ्यावर पसरलेले, अंगावर असलेले काळे कपडे जागोजागी फाटलेले, गळ्यातल्या माळा नाहीशा झालेल्या. तो तिथे उभा राहून त्यांच्याकडे पाहत होता. अचानक त्या मांत्रिकाच्या शरीरामधून अजून एक शरीर बाहेर पडले. तो गण्या होता. त्याचा अवतार देखील मांत्रिकासारखाच झाला होता. ते दृश्य पाहून केशवला धडकी भरलेली. त्या गण्याच्या शरीरामधून मोहनचे शरीर बाहेर पडले. अचानक मांत्रिकाने एकदंत यांच्यावर झेप घेतली, पण रिंगणाने पेट घेतला आणि त्यामुळे तो दूर झाला. ते तिन्ही आत्मे गुरगुरत एकदंत यांच्या भोवती फिरत होते. त्यांचे चेहरे भयानक झालेले. तोंडातून रक्त मिश्रित काळा द्रव पडत होता. पण एकदंत त्यांच्याकडे लक्ष न देता मंत्र म्हणत होते. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने विचित्र किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. काठी आपटल्याचा आवाज पूर्ण वाड्यात घुमत होता. अचानक दुसऱ्या बाजूला असलेल्या इमारतीमधून धुरासारख्या काळ्या आकृत्या बाहेर आल्या. त्या आकृत्या त्या दोघांभोवती फिरत होत्या. अचानक एक काळी काठी फिरत एकदंत यांच्या दिशेने आली आणि रिंगणाची हळद उडवून लावत एकदंत यांच्या डोक्यावर येऊन आपटली. त्या प्रहारामुळे एकदंत यांचं डोकं सुन्न झालं. मंत्र उच्चार थांबले आणि एकदंत कोसळले. केशव झटकन उठून एकदंत यांच्या जवळ आला. त्याने आजूबाजूला पाहिले तर त्याचे अंग भीतीने गोठले. त्या दोघांच्या भोवती 10 पिशाचे उभी होती, ज्यांची हृदय ओरबाडून काढलेली. ते सर्वजण बिभत्स्य हसत होते. त्यातल्याच एकाने केशवची मान पकडली आणि त्याला दूर भिरकावून दिले. एका भिंतीवर जाऊन केशव आपटला आणि बेशुद्ध पडला. त्याचवेळी त्या आकृत्या थोड्या लांब झाल्या आणि एकदंत यांच्या समोर तो सैतान आला. तो एकदंत यांना हात लावायला पुढे झाला. तोच एकदंत यांनी डोळे उघडले आणि त्यांनी झटकन करेचे पाणी त्याच्या अंगावर शिंपडले. अंगावर आगीच्या ठिणग्या पडाव्या तसा तो सैतान तिथून बाजूला होत अंधारात गडप झाला. त्याच्यासोबत इतर आत्मे देखील अंधारात नाहीसे झाले. एकदंत उठून केशवच्या दिशेने आले. त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारल्यामुळे त्याला शुद्ध आली, पण तो अजूनही धक्क्यातच होता. एकदंत यांनी त्यांच्या गळ्यातील पेडेंट केशवच्या गळ्यात घातले आणि त्याला तिथेच बसवला. ते पुन्हा यज्ञकुंडाजवळ आले. त्यांनी पुन्हा मंत्र म्हणत यज्ञात ऊत टाकायला सुरुवात केली. काही वेळ गेला असेल, तोच हवा सुटली आणि आग विझू लागली. अचानक वाड्यातील सगळे दिवे बंद झाले आणि हळूहळू यज्ञकुंडातील आग विझली. सगळीकडे अंधार पसरला. एकदंत यांनी झटकन टॉर्च सुरू केली, पण समोरील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. त्यांच्या समोर ते 10 आत्मे मांडी घालून बसले होते आणि त्या यज्ञामध्ये स्वतः सैतान बसलेला. आता मात्र एकदंत हाताश झाले. त्यांचे सर्व हल्ले त्या सैतानाने परतवले होते. अचानक तो सैतान एकदंत यांच्या समोर आला. बिभत्स्य हसत त्याने एकदंत यांच्या छातीकडे हात केला. त्याने हात त्यांच्या छातीजवळ आणला. तो हात आत घुसवणार तोच एकदंत यांनी खिशातून शेंदूर काढला आणि त्याच्या हाताला लावला. त्याने किंचाळत हात मागे घेतला. काय झालंय त्याच्या लक्षात येईपर्यंत एकदंत यांनी शेंदूर हातात घेतला आणि मंत्र म्हटले आणि चारही बाजूंना तो शेंदूर फेकला. अचानक त्या भगव्या शेंदुराने एक स्त्री आकृती साकारली. असंख्य हात, त्यात असंख्य शस्त्र, चेहऱ्यावर तेज, डोक्यावर नाग, अंगावर साडी चोळी, कमरेवर आणि अंगावर सुवर्णमण्यांपासून बनलेले अलंकार. काही क्षणच ती आकृती ती तिथे होती, पण तिच्या त्या तेजोवलयात इतर सर्व आत्मे नाहीसे झाले आणि ती आकृती त्रिशूळात सामावली. एकदंत झटकन उठून उभे राहिले आणि तो त्रिशूळ त्यांनी हातात घेतला. तो सैतान तिथेच गोठला होता. त्यांनी तो त्रिशूळ त्याच्या शरीरातून आरपार घुसवला. क्षणात तो सैतान नाहीसा झाला. तोच त्रिशूळ घेऊन एकदंत त्या तळघरात गेले. तिथे असलेल्या भुयारातील थोडी माती बाजूला केल्यावर त्यांना एक तांब्याचे भांडे मिळाले, ज्याला वरून झाकण होते आणि त्यावर काही दोरे बांधलेले. ते भांडे घेऊन ते वरती आले. केशवला आता बरं वाटत होतं.
एकदंत यांच्या डोक्यातून येणारं रक्त थांबलं होतं. त्यांनी सरपंचांना फोन केला. काही वेळातच सरपंच लोकांना घेऊन तिथे आले. त्या लोकांच्या मदतीने त्यांनी सर्व सामान आवरले. त्यानंतर एकदंत आणि केशव यांना जवळच्या दवाखान्यात ॲडमिट केले. सरपंच, गावात आता कसलाही धोका नाही, पण ते भांडण नीट ठेवा. काही झालं तरी उघडू नका. मी आलो की त्याचं काय करायचं ते पाहू, एकदंत म्हणाले. पुढील 2 दिवस एकदंत तिथेच उपचार घेत होते. त्यानंतर एकदंत आणि केशव सरपंच राहत असलेल्या घरी आले. तिथे आराम केल्यावर दुसऱ्या दिवशी एकदंत आणि सरपंच बोलत होते. केशव देखील तिथेच होता. एकदंत, हा सगळा प्रकार काय होता ते जाणून घ्यायची घाई झाली आहे. हो सरपंच, सांगतो. आपल्याला ज्याच्यामुळे त्रास झाला तो एका तांत्रिकाचा आत्मा होता. एकदंत यांनी सांगितलेला वृत्तांत काहीसा असा होता. अंदाजे 400 वर्षापूर्वी गावात एक तांत्रिक आला होता. त्याने अनेक सैतानी सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्याचे शरीर क्रूश झालेले आणि सतत हातात एक काळी काठी ठेवायचा. त्याला आता वज्रमुंडी सिद्धी प्राप्त करायची होती. हा काळ्या जादूमधला प्रकार आहे. त्यासाठी त्याने गावाबाहेर मोठमोठे विधी सुरू केले. त्या सिद्धीमुळे त्याला वज्राचे शरीर मिळणार होते, जे कशानेही नष्ट होणार नव्हते. पण त्यासाठी त्याला यज्ञात 51 पुरुषांची हृदय द्यायची होती. त्याने 30 पुरुषांना मारून त्यांची हृदय मिळवली होती. ही गोष्ट गावचा देशमुख असलेल्या कान्होजीला समजली. कान्होजीने गावच्या रक्षणासाठी त्या तांत्रिकाला मारण्याची योजना बनवली. त्याचनुसार त्याने त्या तांत्रिकाचे मस्तक छाटले. तांत्रिकाच्या शक्तीमुळे त्याचा आत्मा मुक्त होणार नाही याची कल्पना असल्यामुळे कान्होजीने सप्तशृंगी गडावर असलेल्या पुजाऱ्यांची मदत घेतली. त्या पुजाऱ्यांनी त्या तांत्रिकाचे मस्तक एका तांब्याच्या भांड्यात ठेवले आणि त्याच्या साथीने त्या तांत्रिकाच्या आत्म्याला कैद केले. त्या तांत्रिकाचा आत्मा खूप शक्तिशाली असल्याने त्याला रोखायला देवीच्या नित्यपूजेत असलेला त्रिशूळ दिला. तो त्रिशूळ त्या भांड्यावर ठेवला आणि तो कान्होजीला म्हणाला, याचा आत्मा मुक्त करायची ताकद माझ्यात नाही, कारण त्याने अर्धी का होईना पण वज्रमुंडी सिद्धी प्राप्त केली आहे. हा त्रिशूळ कायम या भांड्यावर ठेवा. दरवर्षी कोजागिरीला तुमच्या वंशातील कोणीही या त्रिशूळाची मी सांगतो ती विशिष्ट पूजा करायची. त्यामुळे या त्रिशूळातील शक्ती कायम राहील. जर का एकदा ही पूजा चुकली तर त्याचा आत्मा जे तांडव करेल ते आपण कोणीही झेलू शकणार नाही. मी आणि माझ्या येणाऱ्या पिढ्या या गोष्टीची काळजी घेऊ गुरुजी, कान्होजी म्हणाले. शिवाय आपल्याला या गावाच्या वेशीच्या पायात काही अभिमांत्रित वस्तू पुराव्या लागतील. त्यामुळे त्या मांत्रिकाची शक्ती बंदिस्त राहील आणि तो कधीही गावाबाहेर येणार नाही. ठीक आहे, ते पण करून घेऊ आपण. कान्होजीने त्याच्या वाड्याच्या तळघरात एक भुयार बनवले आणि ते भांडे ठेवले. त्यावर त्रिशूळ ठेवून भुयार बंद केले. मग गावाच्या वेशीमध्ये अभिमांत्रित वस्तू पुरल्या. गावात इतर कोणालाही या घडलेल्या प्रकाराची कल्पना नव्हती. कान्होजीने गावावरचे संकट रोखले होते. तेव्हापासून दरवर्षी कान्होजी आणि त्याचे वंशज कोजागिरीला त्या त्रिशूळाची पूजा करत होते. पूजा झाली की ते दगड बांधून भुयार बंद करायचे. इतके बोलून एकदंत थांबले. म्हणजे यावर्षी कोजागिरीची पूजा झाली नाही म्हणून त्या तांत्रिकाचा आत्मा मुक्त झाला, सरपंचांनी विचारले. हो, देशमुखांचा पूर्ण वंशच नष्ट झाल्याने त्या त्रिशूळाबद्दल कोणालाच माहिती नव्हते आणि त्यामुळे यावर्षी पूजा व्हायचा संबंधच नाही आला. तो आत्मा मुक्त झालाच, पण त्यानंतर त्याने ज्या लोकांना मारले त्यांच्या आत्म्यांना गुलाम बनवले. पण तिथे तो त्रिशूळ असल्याने त्याच्या शक्तीला मर्यादा होती. त्यामुळे तो फक्त सूर्यास्तानंतरच बाहेर पडत होता. पण मग तुम्ही काय केलं एकदंत? पिशाचे वेदामुळे घडलेला प्रकार माझ्या लक्षात आला होता आणि या प्रकारात जसं आधी सप्तशृंगीची मदत झाली होती तशीच आता गरजेची होती. म्हणून मी मंदिरात जाऊन देवीच्या पूजेतील शेंदूर घेऊन आलो. पण मग पुढे काय झालं? माझी कुंडलिनी जागृत असल्यामुळे देवतेचे तिच्या विशिष्ट मंत्रांनी कसे आवाहन करायचे हे मला माहीत आहे. त्यामुळे मी सप्तशृंगीचे आवाहन केले. प्रचंड शक्तिशाली देवता असलेली सप्तशृंगी काही क्षणात प्रकट झाली आणि तिने इतर सर्व आत्म्यांचा नाश केला. त्या त्रिशूळात ती स्वतः सामावली आणि त्या त्रिशूळाने मी त्या तांत्रिकावर आघात केला आणि त्यामुळे त्याचा आत्मा मुक्त झाला. आणि त्या वेशीमध्ये पुरलेल्या अभिमांत्रित वास्तूमुळेच त्याचा आत्मा गावाबाहेर येऊ शकला नाही. बरोबर ना? हो बरोबर. त्यावेळी त्या पुजाऱ्याने जी दूरदृष्टी दाखवली त्याचमुळे आता खूप जीव वाचले. पण मग त्या डब्यात असलेल्या तांत्रिकाच्या मस्तकाचे काय?
ते तांब्याचे भांडे मी घेऊन जाईल आणि माझ्या तळघरात ठेवेल. तिथे इतर कोणीही प्रवेश करू शकत नाही. जरी तो तांत्रिक मुक्त झाला असेल, पण कसलीही जोखीम घ्यायला नको म्हणून ही खबरदारी घेतोय मी. आता आम्ही गावात जायला मोकळे. तुमची खूप मदत झाली एकदंत. नाहीतर काय झालं असतं याची कल्पना करवत नाही. माझं कामच आहे ते सरपंच. आता गावाची काळजी घ्या. ते भांडे घेऊन मी आता निघतो परत. एकदंत त्यांच्या परतीच्या प्रवासाला निघाले, पण त्यांचा आपल्यासोबतचा प्रवास अजूनही तसाच सुरू आहे, अज्ञाताच्या दिशेने. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे. त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.